अपघाताची कारणं जर बघायला गेलं ना, तर हं. 3 महत्वाची कारणं अपघातामध्ये दिसतात. हं. पहिलं म्हणजे ह्युमन फॅक्टर, हं, म्हणजे हं. मानवी चुकांमुळे होणारे अपघात. हं, हं. याच्यामध्ये ड्रायव्हर प्रशिक्षित नसणं, हं. दारू पिऊन गाडी चालवणं, हं. रॅश गाडी चालवणं, वेगानं गाडी चालवणं आणि जसं या अपघातामध्ये सर्वसाधारणपणे दिसतंय, हं. की पेट्रोल वाचवण्यासाठी मी न्यूट्रल करणार. हं. ही मानवी फॅक्टर्स हे बरं. सर्वात महत्वाचे आहेत आणि ते जवळजवळ 80% कारणीभूत ठरतात हं. अपघातांसाठी. बरं. त्याच्यानंतर दुसरे जे कारणं येतात ते येतात ते मेकॅनिकल रिझन, म्हणजे गाडीच्या मधल्या संरचनेमध्ये असणारे दोष. बरं. म्हणजे गाडी जुनी असेल, कंडिशनमध्ये नसेल, ओव्हरलोडेड असेल, गाडीचे ब्रेक आणि त्याचं मेंटेनन्स प्रॉपर केलं नसेल, हं. या गोष्टी सुद्धा या अपघाताला कारणीभूत ठरतात. बरं. म्हणजे आपण पाहतो की चांगल्या गाड्या ज्या असतात, हं. ज्याचं कंट्रोल आणि त्याचं चांगलं निर्मिती झालेली असते, त्या गाड्या कंट्रोलला इझी असतात. बरं. काही गाड्या अशा असतात की त्याला अजूनही जुन्या गाड्या आहेत, नवीन हं. टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा वापर नाही आहे, या गाड्यांचं प्रमाणही रस्त्यावरती जास्त दिसतं. आणि तिसरा जो महत्वाचा फॅक्टर आहे, जो हं. सर्वसाधारणपणे लक्षात येत नाही, तो आहे रोड आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर. हं. म्हणजे रस्त्यामध्ये जर काही लॅक्युनाज असेल, म्हणजे ट्रॅफिक इंजिनिअरिंगचे लॅक्युनाज जर रस्त्यामध्ये असतील, तर त्याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. बरं. एखाद्या विशिष्ट सीझनमध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं, की पावसाळी सीझन असेल किंवा क्लिअर स्काईज असतील, धुकं असेल, याच्यामुळे सुद्धा अपघात होतात. तर सर्वसाधारणपणे हे 3 कॅटेगरीज अपघातामध्ये दिसतात, ज्याच्यामध्ये 80 ते 85% मानवी चुका याच अपघाताला कारणीभूत असल्याचं दिसतं.